आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की छत्रपती संभाजीनगर शहरातील जुगार आणि पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी धाड टाकली। पोलीस आयुक्त कार्यालय आणि सिटी चौक पोलिसांकडून संयुक्तरित्या तपास सुरू आहे आणि धाड टाकली त्यावेळेस 50 ते 60 जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। पोलीस आयुक्तालयाच्या जवळच असलेल्या रेस ब्लू स्टार हॉटेलवर ही धाड टाकण्यात आली आहे। आणि अगदी पोलीस स्टेशनच्या आखेच्या अंतरावर असणाऱ्या रेस ब्लू स्टार या हॉटेलमध्ये हा जुगार अड्डा सुरू होता आणि पोलिसांना याची कानोकान खबर नसावी, म्हणजे हा किती दिवसापासून सुरू आहे माहित नाही, पण आज त्यांना याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा पोलिसांच्या पथकाने तिथं धाड टाकली तेव्हा 50 ते 60 लोक तिथं जुगार खेळत असल्याचं त्यांना आढळून आलं। छत्रपती संभाजीनगर शहरातील जुगार आणि पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी धाड टाकली आहे। पोलीस आयुक्त कार्यालय आणि सिटी चौक पोलिसांकडून संयुक्तरित्या तपास सुरू आहे। धाड टाकली त्यावेळेस 50 ते 60 जण जुगार खेळत असल्याची माहिती आहे। याबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहे। सिद्धार्थ, नवल आहे की पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या हॉटेलमध्ये हा जुगाराचा अड्डा सुरू आहे आणि पोलिसांनाच याची कल्पना नव्हती। निश्चित विशाल, पोलिसांच्या मुख्यालयाच्या बाजूला हे हॉटेल आहे। पोलीस स्टेशन नाही तर मुख्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर हे हॉटेल आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे हॉटेल चालू आहे। मात्र तक्रारी वाढल्यामुळे आज पोलीस आयुक्तालयाचे विशेष पोलीस आणि सिटी चौक पोलिसांच्या 2 पथकाने एकत्रित त्या ठिकाणी छापा मारला त्यावेळेस 50 ते 60 लोक त्या ठिकाणी जुगार खेळताना आढळले। पोलीस आल्याचा पाहून अनेक जुगारी जे आहेत गच्चीवर गेले आणि तिथून बाहेर पडण्याचा किंवा खाली उतरण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला आहे। मात्र त्यात सक्सेस झाले नाही। आता किती लोकांना पकडलं, किती कॅश जमा केली हे आपल्याला थोड्या वेळात कळेल। मात्र विरोधी पक्षनेते मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अफसर खान यांच्या हॉटेलमध्ये हा जुगार आणि पत्त्याचा अड्डा होता। धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की 3 आरोपींना पुणे मुंबईत मोठी कारवाई झाली। 3 आरोपींना सीबीआयने कारवाई करत मोठी अटक केली। आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा यातनं पर्दाफाश करण्यात आला। 27 मोबाईल, 17 लॅपटॉप, साधारण 1,60,000 रुपये रोख रक्कम, 150 ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आला। एका आरोपीकडनं 6,94,000 लाखांची क्रिप्टोकरन्सी ही हस्तगत करण्यात आली आहे। दुसऱ्या आरोपीच्या घरातून साधारण 9,60,000 रुपये रोख जप्त करण्यात आले। पुढे बघूया, सरन्यायाधीश भूषण गवई आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी वकिलांचे कान टोचले। आजकाल अशी परिस्थिती आहे की एखादा 25 ते 26 वर्षाचा वकील खुर्चीवर बसलेला असतो तेव्हा 70 वर्षांचा सिनियर वकील जरी आला तर खुर्ची देत नाही। कधी कधी मला म्हणावं लागतं की थोडा तरी सिनियर वकिलांचा सन्मान ठेवा, अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवईंनी वकिलांना सल्ला दिला। आम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस करत होतो आमच्यापेक्षा 4-5 वर्षांनी जरी वकील सिनियर असला आम्ही झटकन उभं राहायचो आणि खुर्ची द्यायचो, त्यांना ऑफर करायचो। पण आजकाल परिस्थिती अशी आहे की एखादा 25-26 वर्षाचा ज्युनियर वकील खुर्चीवर बसलेला असेल आणि एखाद्या 70 वर्षाचे सिनियर वकील जरी आला तरी तो त्याला खुर्ची देत नाही। कधी कधी डायसवरून मला म्हणावं लागतं की अरे थोडं तरी काही ठेवा, एवढे तुमच्या वडिलांच्या वयाचे सिनियर उभे आहेत। सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं। आज संजय राऊतांनी सांगितलं एवढे मंत्री जातील, हे जातील, त्याच्यावर तीव्र आक्षेप आहे। केशव उपाध्याय असं म्हणाले की असं काही होणार नाहीये, हे कल्पनाविलास आहे तुमचा सगळ्यांचा, असं काही नाही होणार आहे। नाही, केशवजी असतील किंवा या पॅनलवरचे सगळेच वक्ते असतील, मला या सगळ्या वक्त्यांना आणि आपल्याला आणि महाराष्ट्राला सांगायची इच्छा आहे की मुळात पक्षीय राजकारणाच्या थोडस वर उठून आपण बोलणार आहोत का आणि विचार करणार आहोत का? कारण मुद्दा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गरिमेचा आहे। ज्या विधिमंडळामध्ये कायदे तयार होतात आणि कायदे तयार करणाऱ्या विधी सभागृहाच्या तिथे कायदे तयार करणारे लोकप्रतिनिधी कायदे मोडायला तयार होतात। बरं, यावर केशवजी बोला तुम्ही, मी खूपच उशिरा जॉईन झाले त्यामुळे मला पूर्ण करू देत। आता ह्या सगळ्यांच्या संबंधाने हे धडधडीत कायदे मोडत असताना
दुसऱ्या दिवशी काय केलं जातं, तर आमदार उभे राहतात आणि मी दिलगिरी व्यक्त करतो म्हणतात, माफी सुद्धा मागत नाही, दिलगिरी, आणि संपला विषय. आता या सगळ्यांच्या नंतर त्याच विधिमंडळाच्या कॅन्टीन मध्ये एक जण असा WWF सारखी बॉक्सिंग खेळतो, त्याला समज दिली असं उपमुख्यमंत्री सांगतात, तर तो आता खुलं करारनामा जाहीर करतो आणि त्या खुल्या करारनाम्यात तो सांगतो की चला कुणीच मध्ये यायचं नाही, आता आमचं होऊन जाऊ दे 2-2 हात. आता या सगळ्यांच्या मध्ये मला केशवजी आपल्याला आणि सगळ्यांनाच फार नम्रतेने, जिथे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात, ते असं सांगतात की मंत्र्यांना समज देण्याची गरज आहे, अन्यथा आपल्याला लोक हलक्यात घेणार नाहीत. हे फार महत्वाचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुद्धा नाराजी व्यक्त केली जाते की मित्र पक्षांच्या वर्तनामुळे भाजपा बदनाम होत आहे. केशवजी पुन्हा एकदा नम्रतेने सांगितलं, खरं तर नम्रतेने असा शब्द पुन्हा पुन्हा वापरते, हे पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की अरे इकडे संजय शिरसाटने काय केलं, संजय गायकवाडने काय केलं, माणिक कोकाटे काय बोलले, सूरज चव्हाणने काय मारहाण केली, यांच्यातल्या काय भानगडी झाल्या, या सगळ्यांपेक्षा सुद्धा महाराष्ट्राचं चित्र कसं जातंय आणि त्याला उत्तर ह्या मंत्र्यांना कोणी विचारणार नाहीये. हे सगळे लोक म्हणजे महाराष्ट्र आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे आणि या सगळ्या कॅबिनेटचा सुकाणू समितीचे प्रमुख हे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत. जबाबदेही मुख्यमंत्र्यांची आहे. प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्यांच्या नावाने लोक शंक करणार आहेत. मुख्यमंत्र्यांमुळे देवेंद्रजींच्या काळात कधी नव्हे एवढा राजकीय चिखल झाला, कधी नव्हे एवढा महाराष्ट्र नासवला गेला, देवेंद्रजींच्या काळात झालं. हे पुन्हा पुन्हा अंडरलाईन केलं जाणार आहे. त्यामुळे हे समजून घ्या की जर मुख्यमंत्र्यांना सतत उत्तरं द्यावी लागतात, तर मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे की अशी बेताल वर्तन करणारी लोक त्यांच्या नुसत्या दिलगिऱ्याच ऐकून घेणार आहात की पुढे काही करणार आहात. त्याला जोडून अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे, उशिरा आले म्हणून, की 26/11च्या हल्ल्यानंतर फक्त आणि फक्त बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी यांनी राम गोपाल वर्मांना घेऊन गेल्यानंतर जो गहजब झाला, आता सत्ताधारी म्हणून असणारे, तेव्हा विरोधक म्हणून त्यांनी राजीनामा मागितला आणि विलासरावजींनी राजीनामा दिला, कारण लोकप्रतिनिधींचे वर्तन व्यवहार कुठे कसे असावेत याचे संकेत ठरलेले असतात. ठीक आहे. लोकप्रतिनिधींचे वर्तन व्यवहार ठरवायचेच नाही कोणी. ठीक आहे, आणि मी तरीही विचारतो, अरुण केशव सावंत आपल्या सोबत आहेत ताई, लोकांचं समर्थन करायचं. मी हे अरुण कठीण सावंतांना आहे. विचारतो. अरुण सावंतजी, तुम्ही एक महत्वाचा मित्रपक्ष आहात या सरकारमधला. या मित्रपक्षाच्या नेत्यांचं जे वर्तन आहे ना सध्या, त्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा डागाळली. मुख्यमंत्र्यांना कान टोचावे लागेल, जाहीरपणे बोललेत मुख्यमंत्री हे योग्य नाहीये म्हणून. तुमचे मंत्री, तुमच्या आमदार ऐकत नाहीयेत असा मेसेज जातोय, खरं आहे काय? विलासजी पहा, खरं जर सांगायचं झालं तर या महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेला या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रचंड मतदानाने हे सरकार निवडून दिलं गेलेलं आहे. आता जेव्हा मतदार हे मायबाप सरकार असं आपण म्हणतो, मतदारांना आपण सर्वोच्च मानतो, जनता जनार्दन म्हणतो, तेव्हा या सरकारमधील मंत्र्यांचा सुद्धा हा त्यांचं सुद्धा एक कर्तव्य बनतं की आपल्यावरती जनतेने फार मोठी जबाबदारी दिलेली आहे, आपल्याला या मंत्रिमंडळामध्ये आपल्या नेत्यांनी पाठवलेलं आहे, तेव्हा आपण तिथे कसं बोलावं, कसं वागावं, जनतेबरोबर कशी वर्तणूक करावी, हे सुद्धा शिष्टाचार त्या मंत्र्यांनी पाळले गेले पाहिजेच, या मताचा मी आहे. परंतु ज्या प्रकारे आता अंधारे ताई आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवारजी स्वतःच्या पक्षाची बाजू मांडत होते आणि ज्या सरकारवरती जनतेने प्रचंड, ऐका, मध्ये बोलू नका, तुम्ही मध्ये बोलू नका, तुमची काय लेवल आहे हे महाराष्ट्राची जनता भली भाती ओळखते. तेव्हा तुमच्याकडून सौजन्याच्या बातम्या या महाराष्ट्राला. अरुणजी, तुम्ही तुमच्या ह्या वादग्रस्त लोकांवर कारवाई करणार आहात का? मुख्यमंत्र्यांनी करायची काय गरज आहे? तुम्ही करा ना तुमच्या वादग्रस्त लोकांवर कारवाई. विलासजी, जे चुकीचं घडलेलं आहे किंवा घडणार आहे त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करायची. मध्ये बोलू नका हो, अहो मध्ये तुम्ही बोलू नका, तुम्ही फार विद्वान आहात, हे सर्वांना माहित आहे. मी बोललो ना, मी परत सांगतो जे काही चुकीचं घडलंय आणि भविष्यात जे काही चुकीचं घडेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आणि आमच्या मुख्य नेत्यांची. तुम्ही शहाणपणा शिकवू नका,
कारण तुम्ही नाही, याच्या आम्ही अगोदर शहाणपणा जे जे काही शिकवतच नाही. या सगळ्या महाराष्ट्राला शहाणपणाची तुमच्याकडे जबाबदारी आहे. उद्देशून महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्याकडे उद्देशून सगळी महाराष्ट्राच्या जबाबदारी आहे. विधिमंडळाच्या Fixed deposit गरिमेबद्दल ठीक आहे, तुम्हाला तुम्ही अधिकार तुम्ही द्यावा म्हणताय लागेल. की कारवाई काय केली बोलला जाईल. होता? ठीक आहे, कारवाई केली जाईल. मला रविकिरण देशमुख सरांकडे जायचंय. प्लीज प्लीज, मी दोघांनाही थांबवतोय. रविकिरण सर, तुम्ही गेली अनेक दशकं महाराष्ट्राचं राजकारण बघितलेलं आहे. आज मी तुमचा लेख सुद्धा वाचला. महाराष्ट्र असा